नमस्कार सर्वांना, स्वामिनी फूड कट्ट्यामध्ये तुमचं स्वागत आहे। घरात बनवली जाणारी साधी सोपी बिना मिक्सर वापरता अशी आपण आज थाळी बघणार आहोत। चला तर मग रेसिपी सुरू करूया। कढईमध्ये 2 चमचे तेल घ्यायचे। ते तेल गरम झाले की मी 1 वाटी सांडगा घेतलाय। तो सांडगा छान तेलामध्ये टाकून परतून घ्यायचा आहे। अगदी लाल होईपर्यंत करपून द्यायचा नाही। एका डिशमध्ये काढून घ्यायचा। खलबत्त्यामध्ये लसूण, कोथिंबीर आणि खोबरं घेतले। जर तुम्हाला खोबरं वापरायचं नसेल तरी सुद्धा चालेल। अगदी लसूण आणि कोथिंबीर वापरली तरी सुद्धा चालेल। कढईमध्ये 1 छोटी वाटी तेल घेतले। त्यामध्ये मोहरी, जिरे आणि कांदा टाकून घ्यायचा। कांदा जास्तच वापरायचा सांडग्याला आणि तो बारीक चिरून घ्यायचा आहे। तोही अगदी लाल होईस्तोपर्यंत परतून घ्यायचा आहे। अगदी मंद असे गुलाबीसर रंग येऊस्तोपर्यंत। कांदा भाजला की त्याच्यामध्ये हळद, लाल तिखट आणि काळा मसाला वापरायचा। जादा मसाला वापरायची गरज नाही, कारण सांडग्यामध्ये मसाले असतातच। आणि आपण जे केलेले वाटण आहे ते पण त्यामध्ये टाकून घेऊन ते पण तेलामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आपण जे भाजलेले सांडगे आहे ते पण तेलामध्ये टाकून छान भाजून घ्यायचे तेलामध्ये, एक त्याचा सुवास दरवळतोपर्यंत। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। इथे मी गरम पाण्याचा वापर केला आहे। तुम्हाला जर गार पाणी वापरायचं असेल तरी सुद्धा चालेल। मी थोडं पाणी अजून ॲड केलेलं आहे, मला कमी वाटलं म्हणून। झाकण 5 मिनिटासाठी झाकण लावून ठेवायचं आहे मंद गॅसवरती। झाकण काढून मी अशा पद्धतीने रस्सा ठेवला आहे। जास्त घट्टही नाही, पातळही नाही। तुम्हाला तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता रस्सा। आंबे धुण्यासाठी मी एका पातेल्यामध्ये पाणी घेते। लक्षात ठेवा, बाजारातून आंबे आणले की ते 1 तास पाण्यामध्ये भिजत घालायचे। मी सगळे आंबे यामध्ये टाकून घेते आणि हाताने छान आंबे धुवून घ्यायचे आहेत। देठाकडील भाग थोडासा काढून घ्यायचा आणि थोडासा आंब्याचा रस पिळून घ्यायचा, जेणेकरून आपल्याला तो चिक बाधणार नाही। आणि अशा पद्धतीने हाताने आंबा सैल करून घ्यायचा दाबून, म्हणजे जेणेकरून आतील सगळा गर बाहेर पडेल। आणि मी असे सगळ्या आंब्याचा रस काढून घेतला आहे। कुई आणि सालीचा रस काढून मी थोडंसं इथं पाण्याचा वापर करते, जेणेकरून जी कुई आणि सालीला जो आंब्याचा राहिलेला गर आहे तो निघून जाईल। जर तुमच्या घरात मुलं असतील तर तुम्ही त्यांना खायला देऊ शकता। जे उरलेला जो आहे रस तो मी त्यात टाकून घेतला आहे। मी 1 वाटी साखरेचा वापर केला आहे। तुमच्या आंब्याच्या गोडीनुसार तुम्ही कमी जास्त साखर वापरू शकता। मी रवीने इथे घुसळत आहे, मिक्सर नाही वापरला। रवीने इथे एकसारखा आंब्याचा रस घुसळून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने हा आंब्याचा रस झालेला आहे। जास्त घट्टही नाही, पातळही नाही। आंब्याचा रस आणि सांडगा आहे म्हटल्यानंतर कुरवडीही झालीच पाहिजे। मग मी कुरवडीही इथे तळून घेतली आहे। त्यासोबत चपाती केली आहे खायला। चपातीही मी बनवून घेतली। जर आमच्या घरात तर हा मेनू असतो 4-5 वेळा हा मेनू होतो। तुमच्या घरात होतो का? जर होत असेल तर मला सांगा कमेंट करून। माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।